लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील कोणगावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदविला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर आयोजित रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या कार्याचा गौरव करत कोणगावच्या विकासातील त्यांच्या योगदानाचं कौतुक केले. सरपंच रेखा पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करत असून माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक व सभागृह नेते वरुडदादा पाटील यांच्या सहकार्यानं गावात अनेक विकास कामं मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायत कोणगावच्या उपसरपंच दीपाली सचिन कराळे व ग्रामसेवक मनीष महाजन तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यानं कोणगावमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून होत असलेला विकास हा जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत असल्याची भावना यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान कोणगावच्या विकासाची माहिती देणारे विशेष चित्रीकरण यावेळी सादर करण्यात आले. सरपंच रेखा पाटील व उपसरपंच दीपाली सचिन कराळे आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. यावेळी गावातील नागरिकांनी सरपंच रेखा सदाशिव पाटील, उपसरपंच दीपाली सचिन कराळे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रोत्साहन आणि जनसेवा यांचा संगम असलेला हा वाढदिवस सोहळा कोणगावच्या विकासाचा आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला. प्रत्येक गावातील विकास कामासाठी गती देण्याचा प्रयत्न हे तिचं नेहमीच कौतुकास्पद राहिले. त्यांच्यासोबत काम करताना लोकसहभागातून विकास कसा साधायचा, संयमाने नेतृत्व कसे करायचे आणि समाजाशी नाळ कशी जोडून घ्यायची याचा प्रेरणादायी अनुभव मला मिळाला. त्यांचे व्यक्तिमत्व हे साधेपणा, कर्तव्यदक्षता आणि समाजसेवेची जाणीव यांचे सुंदर मिश्रण आहे. त्यांच्या आयुष्याचा हा 60वा टप्पा आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाने परिपूर्ण जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. भविष्यातही त्यांच्या हातून गावाच्या विकासासाठी अशीच प्रेरणादायी कार्य घडो ही मनपूर्वक सदिच्छा. आई सारखे दैवत सारे जगतावर नाही अशा उक्तीला साजेशी आमची आई, तिला आमच्या सगळ्यांकडे शतशत प्रणाम. आणि माझ्या कोणगाव ग्रामपंचायत कमिटी, माझं कराळे कुटुंब हिच्याकडनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे दोन शब्द असे होते की त्यांच्याकडे महात्मा असलेला आई हा शब्द फक्त पूर्वी जन्मलेल्या आईलाच म्हणतात अशी माझी आतापर्यंत समज होता. कोणला आल्यानंतर संपूर्ण गाव एका व्यक्तीला त्यावेळेस आई म्हणून उच्चारते. नुसतं कोणगावच नाही तर मी ज्या ज्या वेळेस माननीय सरपंचांसोबत मला कल्याण जाण्याची योग आला, संयोग प्राप्त झाला, त्यावेळेस कल्याणमधले ही सगळेच लोक माननीय सरपंचांना आई शब्दानं बोलवतात. या तिथरू आईला मी प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आईला शुभेच्छा देत असतानाच आज आईचं वैशिष्ट्य, आईसोबत काम करण्याची धडपड मी बघितली. अनेक वेळा कार्य भागल्यामुळे कामांचा विसर मला पडतो. मात्र 60व्या वर्षी ही आमची तरुण आहे मला प्रत्येक वेळेस फोन करून सांगते, साहेब आपलं हे काम बाकी आहे. विजयाच्या विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आईचा, सरपंचांचा जो मोलाचा वाटा आहे त्याचं कुणीही स्वतः दुसरा वाटा घेऊ शकत नाही. आईचं कार्य
विकासाचं कार्य प्रत्येक बाबीमध्ये रात्रदिवस माझ्या ग्रामपंचायतच्या माझ्या लोकांचा विकास कसा होईल, मी असेपर्यंत या गावामध्ये एकही काम शिल्लक राहू नये अशी जी धडपडायची आहे त्या तिच्या या कार्याला सलाम. ग्रामपंचायतीच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं माननीय सरपंच तथा आमच्या आई यांना खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या शुभेच्छा. कोणगावचे आराध्य दैवत श्री चरोबाकडे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्याचं कारण असे की वडगाव आणि कोणगाव या दोन्ही घराणे मध्ये त्यांनी आपल्या नावाचा लौकिक केलेला आहे. दोन्ही घराणं माणुसकीनं मोठी असल्यामुळे वॉर्डमध्ये एकही असं घराणं नाही की आमच्या वहिनीला मानत नाही. तसंच आमच्या कोणगावमध्ये सुद्धा एकही असं घराणं नाही की त्या वहिनीचा सन्मान करत नाही. वहिनी जरी या गावच्या नुशा असल्या तरी प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजकारणात येईल किंवा येणार नाही हे वहिनीला बाकी सुद्धा माहिती नव्हतं की मी कदाचित राजकारणात येईन असं वाटलंही नव्हतं. तरी त्यांचे सासरे बाळा मास्टर पाटील 12 वर्ष या गावचे सरपंच होते. सदाशिव बाबा आमचं एकही असं घर नाही की दादाचं आजही आठवण येत नाही, कारण दादा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये वहिनीला बरोबर घेऊनच सहभागी होत होत्या. आणि त्याचं ते फळ आहे की 2017 मध्ये कल्याण महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि दादाचं कल्याणमध्ये असलेलं कार्य, कर्तृत्व, वहिनीने कल्याणमध्ये आदरवाडी चौकामध्ये जोडलेली माणसं, आमच्या कोणगावच्या कल्याणशी असलेलं नातं संबंध आणि या जोरावरच मामांच्या शुभेच्छेने सहकार्याने वरुण पाटील हा कल्याणचा नगरसेवक झाला. नुसता नगरसेवक होऊन थांबला नाही तर आता दुसऱ्यांदा निवडून सभागृह नेता सुद्धा झाला. 2022 ची निवडणूक जेव्हा आली, ती निवडणूक आम्ही लढलो तेव्हा लोक आमच्या पाठीशी दिसत नव्हती पण मनाने आमच्या बरोबर होती. म्हणून वहिनीने इतिहास घडविला आणि तिन्ही उमेदवारांची मतं, बरोबर दोन्ही उमेदवारांची मतं एकत्रित केली तरी आपल्या उमेदवाराची मतं जास्त होती. म्हणजे लोक वहिनीला मानत होती. सूनबाई म्हणून, आता तरुण थोडं आई म्हणून मानतात. आणि खरोखरच 11 जून 1991 ला कोणगावची ग्रामपंचायत स्थापन झाली मामा. तेव्हापासून आजपर्यंत अनेक विकासाची कामं झाली, परंतु जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणारे एकमेव सरपंच आणि कार्य अहवाल सादर करणारा एकमेव सरपंच म्हणजे आमच्या वहिनी साहेब. त्यांच्या हातून असंच समाजकार्य घडत राहो आणि कोणगावचा विकास होत राहो. त्याचबरोबर कपिल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्याच्या हिरिहिरी करत असतात. तो कोणत्या जातीचे आहे, कोणत्या धर्माचे आहे, कोणत्या समाजाची कोणती अडचण असू दे, सामाजिक काम असू दे, शैक्षणिक काम असू दे, आरोग्य विषयक असू दे, सर्व काम करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. आणि त्यांच्या खांदा येऊन आमचा पुतण्या वरुण पाटील सुद्धा आईच्या बरोबर जी लागेल ती मदत या गावासाठी तन्मनधनाने करत असतात. मी पुन्हा एकदा चेवागावला प्रार्थना करतो की आमच्या वहिनीला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून कोणगावची सेवा घडो. बरेच वेळा आर्थिक बाजूचा प्रश्न येतो ग्रामपंचायतीमध्ये. वेळेवर पगार होत नाही, काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे मिळत नाही. पाहिले आम्ही कामं 25 लाख 30 लाखाचे कामं पाहिले आम्ही, पण कोटीच्या घरामध्ये कामं ही ह्या बॉडीमध्ये होत आहेत. आणि खरोखर नुकतंच के आर पाटील साहेबांनी सांगितलं की वॉर्ड क्रमांक 1 ते वॉर्ड क्रमांक 6 या सर्व वॉर्डमध्ये अत्यावश्यक कामं होती ती जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. अनेक वर्ष सत्तेत आम्ही असून देखील आम्हाला ती कामं करता येत नव्हती, करू शकलो नाही. वैयक्तिक आमची कामं होती. मी सांगायला आवडेल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वरुण दादांना मी मेसेज करतो
आदावडीमध्ये हे हवंय. कोणकोणत्या ब्रिजच्या वर खाली जे तुमचं डम्पिंग आहे तिथे काय केलं पाहिजे, तिथे व्यायामशाळा, तिथे ओपन जिम वगैरे काळाचे ओपन जिम बिघडलेले आहे, ओपन साहित्य काढ झाले, तर वरून मला फक्त मॅसेजनी ती दुरुस्त करायची. तीच पद्धत कोणत्यात चालू आहे. वरून त्यांना मेसेज केला की आईच्या बाजूने कामं होतात. खरोखर या बॉडीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. सर्व समजून घेतात परंतु पैसा समजून घेता येत नाही. त्याप्रमाणे जो ग्रामपंचायत टर्नओव्हर आहे आर्थिक उलाढाल तीच आहे, परंतु कामाची जी क्वालिटी आणि कामाची संख्या वार्षिक टर्नओव्हरच्या पेक्षा दुपटी तिपटी होत आहे. सन्माननीय महेश महाजन यांचे मी आभार मानेल, कारण की त्यांनी कुठेशी कोणत्या कामाला ग्रामस्थ अर्ज केला आणि काम झालं नाही, 64 काम होत आहे. मी पुन्हा या कर्तव्यदक्ष सरपंच रेखाताई वहिनी यांना मी शुभेच्छा देतो.